हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे सोमवार 22 जानेवारी आणि आज आहे आमच्या पालीची यात्रा, सर्वात मोठी यात्रा आपल्या महाराष्ट्र राज्यामधली। तर जवळजवळ 4 ते 5 लाख पब्लिक असतं या यात्रेला। तर सकाळची वेळ आहे आजची आणि आम्हाला भाजी येते दरवर्षी यात्रेची, तर तीच मी इथे सॉर्टिंग करून ठेवत आहे। तर आम्ही त्यांना शिधा देतो, म्हणजे कणिक, तेल, तांदूळ हे सगळं देतो आणि डाळ, आणि मग ते आम्हाला भाजी देतात। हे पूर्वीपासून आहे, त्यामुळे मग ही भाजी सकाळी सकाळी 8 वाजता आली। त्याचं सॉर्टिंग करत आहे, सगळं आवरूनही झालेलं होतं, कारण आमचं घर अगदी म्हणजे जिथून मेन रथ जातो तर तिथे अगदी आमचं मेन रस्त्यावर घर असल्यामुळे हे बघा, तर हा आहे रथ जो मानकऱ्यांना आणण्यासाठी चाललेला आहे। आणि मग मानकरी याच्यामध्ये बसून येतात आणि देवाला घेऊन येतात। खंडोबा मासा विवाहासाठी घेऊन भोवल्यावरती घेऊन जातात। तर हा रथ निघालेला आहे साधारण 11 वाजता नेण्यासाठी। तर खूप छान सजवलेलं आहे आणि हे बघा, साधारण 2 वाजताच्या दरम्यान रिटर्न हे सगळे म्हणजे मानकरी रथात बसून निघालेले आहेत देवाला आणण्यासाठी। तर हीच वेळ असते जेव्हा एवढं सगळं पब्लिक आपल्याला दिसतं एकत्र, भंडारा खोबरं उधळताना। तर पुढे तुम्हाला व्हिडिओत मी दाखवतेच की कशा प्रकारे गर्दी जमलेली असती। आणि यात्रा म्हणले की आमच्या गावातली लाईटच जात असते, कारण हे बघा रथ किती उंच आहे, अगदी वरती वायर वगैरे लागते, त्यामुळे मग लाईटच घालवली जाते पूर्ण गावाची। तर बघा इथे वरती रथाला टच होतात त्या लाईटच्या ज्या वायर जातात त्यामुळे दिवसभर लाईटच नसते घरामध्ये, त्यामुळे सगळं अंधारातच करावं लागतं। तर असो, आर्या गौरांग पुढे समोरच्या गॅलरीत उभे होते, त्यांना वरून बघायचं होतं हे सगळं, तर ते तिथे गेलेले होते। आणि आज आहे पहिला दिवस यात्रेचा, 5 दिवस यात्रा चालते। तर बघूयात आता कोण कोण येत आहेत पाहुणे आमच्याकडे। तर रोज थोडा थोडा व्हिडिओ शूट करेन, आज काही जास्त केलेला नाहीये, थोडासाच केलेला आहे। संध्याकाळी भोवल्यावरती दर्शनाला पण जाणार आहे, कारण ह्या गर्दीत आम्ही कधीच जात नाही, त्यामुळे संध्याकाळी जेव्हा गर्दी कमी होते तेव्हा भोवल्यावरती दर्शन घेण्यासाठी आम्ही जात असतो। आणि तसंच मग पुढे यात्रेत संध्याकाळचं जाऊन थोडंसं फिरून यायचं। तर बघूयात कसं कसं होत आहे ते। तर बघा तोपर्यंत यात्रा। आणि ही आहे संध्याकाळची वेळ, ज्या वेळेला लग्न लागतं 5:30 वाजता। तर माझा चाललेला होता स्वयंपाक, कोथिंबिरीच्या वड्या मी करत होते आणि आर्या, गौरांग, आमच्या सासूबाई ह्या सगळेजण बाहेर उभे होते। खूप गर्दी असती, जाऊ पण शकत नाही, कारण खूप चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते आणि भंडाऱ्याचा दुर्वाळा म्हणजे एवढा असतो की श्वास सुद्धा घ्यायला येत नाही। असं मागच्या वर्षी मी गेलेले होते आणि पाहिलेलं होतं, त्यामुळे म्हणलं नको यावेळेस जायला। तर हे बघा गौरांग कसा भरून आलेला आहे भंडाऱ्यानं, म्हणजे दारातच उभा होता तो, पण जाता येता असं जे बैलगाडे जातात तर त्याने घेऊन भंडारा म्हणजे ते लावतात, तर लावलेला होता बघा अशा प्रकारे। त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी भोवल्यावरती दर्शन घेतलं, तिथे सुद्धा गर्दी होती, त्यामुळे शूट करता नाही आलं। आणि त्यानंतर थोडंसं यात्रेत फिरायला गेलो।
भगवान